आता आपण सातारा रोडला पद्मावतीच्या अलीकडे असणारं जे डीमार्ट आहे ना, तिथे समोर उभे आहोत. त्या डीमार्टच्या पुढे सिग्नल आहे आणि सिग्नल जवळच हे आहे शारदा आर्केड. शारदा आर्केडची बिल्डिंग आहे आणि या शारदा आर्केडच्या बिल्डिंग समोरच वाळुंज बंधू यांचा मटकी चिवडा भेळची गाडी आहे. आता ही गाडी कशी आहे, चारचाकी वाटतेय का? नाही ना. एक मस्त जुगाड केलं त्या माणसाने, खूप छान. कशा ऍक्टिव्हावर त्यांनी दुकान थाटलंय, बघितलं का तुम्ही? बाहेरून काहीही कळत नाही, ऍक्टिव्हावर दुकान आहे आणि त्यांचा चिवडा भेळ बनवायचा कार्यक्रम मस्त चालू असतो. त्यांच्या सौ पण त्यांच्या बरोबर असतात, नाही का? वहिनी हात करा. आणि ह्या आहेत वाळुंज काका. त्यांची भेळ चिवडा, मटकी भेळ आणि चिवडा, म्हणजे मटकी चिवडा भेळ खायला संध्याकाळी मस्त गर्दी असते. घरी जाता जाता लोक घेऊन जातात, एन्जॉय करतात. काही इथं बसून खातात. इथे ऑफिसेस बरीच आहेत, तर ऑफिसेस मधले लोक पण येतात आणि भेळ घेऊन जातात. चिवडा वेळ पार्सल नेतात, पार्सलही ते नेतात. अतिशय टेस्टी असते. कालच खाल्ली आहे, त्यामुळे आता आज परत खाणार नाहीये, फक्त शूटिंग करणार आहे. मटकी चिवडा भेळ हा चिवडा आहे, शेव आहे, याच्यामध्ये बुंदी आहे, इकडे ठेचा आहे, हिरवा ठेचा टेस्टी असतो, मटकी आहे आणि खारे दाणे. आता हे एवढं सगळं साहित्य असल्यावर आणि टेस्टी मस्त ठेचा असल्यावर भेळ छानच होणार ना. ते मटकी चिवडा वेळ खायला इथं गर्दी फार होते. कशी करतात बघा. सर्व साहित्य घेत आहेत थोडं थोडं. उकडलेली मटकी आहे आणि हा ठेचा. कांदा, अत्यावश्यक घटक कांदा, आणि सगळं मिक्स करून त्याच्यात लिंबू. सगळं सिस्टमॅटिक आहे एकदम. ते बघा, भेळ केली आणि घेतला कस्टमर आले. खूप आवडते इथे भेळ लोकांना. करायची पद्धत सुद्धा खूप छान आहे. हाताने मिक्स करत नाही, डावाने मिक्स करतात. मटकी चिवडा भेळ खाण्यासाठी तयार. स्टॉल लावल्यापासून मटकी चिवडा आणि भेळ करण्याचा यांचा कार्यक्रम अगदी मस्त चालू असतो. लोकांची तक्रार असते तुम्ही रेग्युलर काय येत नाही म्हणून, पण ते येतात आणि जसे ते येतात तसे लोक इथून भेळ घेऊन जातात घरी जाताना. भरपूर मिस करतो. पण आता नाही मिस करणार, त्यांचं रेग्युलर होईल. त्यांच्या व्यवसायाला खूप शुभेच्छा. बेक स्वीट कॉर्न आणि पोटॅटोज करण्यासाठी प्रथम मी स्वीट कॉर्न सुरीने कापून घेतलेत. त्यातला आतला सगळा कचरा मला त्याच्यामध्ये नको यायला, म्हणून अगदी वरवरचा भाग मी कापून घेतलाय. अगदी कवळी कणसाची ही साधारण 2 कणसांचे दाणे आहेत. आणि इकडं 3 बटाटे उकडण्यासाठी लावलेत. अगदी मऊ करून घेणार आहे हे बटाटे आणि ते आपल्याला मॅश करायचे. आणि यानंतर ओव्हन मध्ये लादी ब्रेड मी भाजायला ठेवणार आहे. तो चांगला क्रिस्प करून घेऊन मग पुढची प्रोसेस आपण करूया.